आणि मंडळी, राज्य विधिमंडळात विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी काय नियम आहेत आपण पाहूया. विरोधी पक्षनेत्याविनाच यंदाचं हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. पण नोव्हेंबर 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षाला किमान 10% जागा मिळालेल्या नाहीत. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी किमान 29 जागा आवश्यक आहे आणि मग यातल्या पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाही. विधान परिषदेत 29 ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त आहे. विधान परिषदेत 78 पैकी काँग्रेसचे 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार आहेत. विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 आमदार आहेत. 10% नियमानुसार काँग्रेसकडे विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद जाणं हे आवश्यक आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद सतेज पाटलांना मिळावं यासाठी पत्रही सादर करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.